कापड बाजारमधील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण, पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी। महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम, आमदार संग्राम जगताप। कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी दिनांक 29 रोजी 10 ते 15 गुंडांकडून मारहाण करण्यात आली। त्या पार्श्वभूमीवर आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी करत आमदार संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी, जेणेकरून गुंडांवर आळा बसेल। महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत। पारनेरवरून तो मोलाना येत असून पाठीशी घालण्याचे काम करत आहे, त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। कापड बाजार मधील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना भेट घेत निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली। यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, अमोल गाडे, डॉक्टर सागर बोरुडे, संतोष ढाकणे, बलदेवसिंग वाही, प्रदीप पंजाबी, महेश मध्यान, राकेश गुप्ता, रणजित सिंग चावला, हितेश ओबेराव, विकी मल्होत्रा, परमिंदर सिंग नारंग, अनिल सबलोक आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवेदनातून पुढे म्हणाले की एमजी रोडवर गुरनुरकोर परमिंदर सिंग नारंग यांचे एमजी रोडवर कापडाचे दुकान आहे, त्यावर गाडी लावणारे आरोपी नामे आजमत उर्फ अज्जू खान दुकानासमोर विनाकारण गर्दी करून त्यांच्या दुकानासमोर अडथळा करत असल्याचे सांगितले। तक्रारदार मुलीची छेडछाड करून, शिवीगाळ करून, मारहाण करून श्लोकदीप सिंग यास लोखंडी स्टूलने मारहाण केली। आरोपीचा भाऊ अदनात नदीम खान, शाहिद पिंजारी यांनी आणि त्यांच्या समाजातील दृष्ट प्रवृत्तीचे लोक जमा करून सदर कुटुंबाला अमानुष मारहाण केली होती। त्यानुसार कोतवाली पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सदर आरोपी नेहमीच त्यांच्या समाजातील इतर गुंड प्रवृत्तीचे लोकांना जमाव करून नेहमीच व्यापाऱ्यांवर दहशत करतात। त्यांच्या समाजातील सर्वच व्यक्ती अशा नाहीत, परंतु काही दृष्ट प्रवृत्तीचे लोक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी जाणून बुजून दुसऱ्या समाजावर हल्ले करून दहशत निर्माण करतात। जिथे घटना घडली तो नो हॉकर झोन आहे, तरीही हे लोक सदर रस्त्यावर जाणून बुजून अतिक्रमण करून दुकानांसमोर त्यांच्या हातगाड्या लावून कायमचे दुकान असणाऱ्या व्यापाऱ्यांना शिवेगाळ व दमदाटी करून दहशत करतात। याकडे पोलीस प्रशासन व म्युनिसिपल कॉर्पोरेशन नेहमीच डोळेझाक करत आहेत। त्यामुळे या समाजाची दहशत जास्तच वाढत चालली आहे। संपूर्ण एमजी रोड व घासगली रोड या लोकांनी अतिक्रमण करून हातगाड्या लावून जवळजवळ वाहतुकीस अडथळा करत आहेत। अनेक मोठ्या व्यापाऱ्यांचे जे लाखो करोडोंचा टॅक्स भरतात, त्यांचे लाखो करोडोचे दुकाने आहेत, जाणून बुजून त्यांच्या दुकानासमोर हातगाड्या लावून त्यांचे दुकाने व्यवसाय अडथळा करून, दादागिरी करून हमारे आदमी इकट्ठा करके तुमको मार डालेंगे अशा धमक्या देऊन दहशत करतात। सदर ठिकाणी रमजानचा महिना असून देखील विशिष्ट समाज गर्दी करण्यासाठी संभावना असून देखील पोलीस प्रशासनाने पोलीस पेट्रोलिंग ठेवलेली नव्हती, तसेच पोलीस बंदोबस्तही नव्हता। एवढी मोठी घटना होऊन देखील एकही पोलीस कर्मचारी ताबडतोब तेथे धावून आला नाही। या अगोदर देखील हातगाडीवर व्यवसाय करणाऱ्या या समाजाच्या 1 वर्षांपूर्वी अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या समाजाच्या लोकांनी दीपक नवलानी याच्या दुकानात घुसून त्याला चाकूने भोसकून जीवे मारण्याची घटना घडली असून देखील प्रशासन जागे झाले नाही। सदर समाजाची या एरियामध्ये फार दहशत निर्माण झालेली आहे। त्यांनी सदर रोडवर अतिक्रमण करून, दादागिरी करून व्यापाऱ्यांवर भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे। सदर अतिक्रमण धारकांमध्ये बरेच बांगलादेशी नागरिक दिसून येतात, त्यामुळे त्यांची ओळख पटवणे सुद्धा अशक्य होत आहे। अशा घटनेमुळे दोन समाजात विनाकारण तेढ निर्माण होईल व भविष्यात मोठी घटना घडण्याची शक्यता आहे। त्यामुळे अशा गुंड व नंगड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता निर्माण झालेली आहे। त्यामुळे पुढील अनर्थ निश्चितच टळला जाईल असे निवेदनात म्हटले आहे। कापड बाजारातील व्यापाऱ्यांच्या मुलीला मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी धातूर कारवाई केली असल्यामुळे त्यांना लगेच जामीन झाली आहे। मात्र त्यांनी जर दहशत माजविण्याची कृती केल्यास त्यांना धडा शिकवला जाईल। कापड बाजार परिसर हातगाडी मुक्त केला जाईल। जिल्हाभरातून ग्राहक खरेदीसाठी कापड बाजार मध्ये येत असतात, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे। दुकानांसमोर हातगाड्यांचे अतिक्रमण केले जाते, तरी दुकानदारांना आमची विनंती आहे की गाड्या लावू देऊ नका, आपापल्यांमध्ये एकमत असू द्या, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24। आज नगर शहराच्या कापड बाजार परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झालेले आहेत, व्यापारी संघटना जमा झालेल्या आहेत। आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमानी किड्यांनी केलेलं आहे। आणि कुठेतरी त्यांच्यावरती
फक्त छातूरमातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला. पण जरी त्यांना वाटत असेल की कुठंतरी जामीन झालेला आहे आपल्याला आणि पुन्हा कुठंतरी ते दहशत माजवतील, तर त्यांना कुठंतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत. आणि इथून पुढं कापड बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजण सज्ज राहणार आहोत. आणि याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौलाना लोक पारनेरहून येतात, त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात, तर त्यांच्यासुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील सडेतोड उत्तर देण्याचं काम त्या पारनेरच्या मौलाना लोकांना देखील आम्ही करणार आहोत.